मान आडविलं आडीता येईल का? काल मी शेलमला कीर्तनाला होतो. त्यानंच तिकीट काढे. आपलं काय देवीचं तेल देवीला आणि भूत्याला घाईला. हो. तिथे बसताना फोटो काढा होता. आपल्याकडे तितका इज्जतदार मोबाईल बी नाही. इज्जतदार नाही तितका क्वालिटीचा. हा इज्जतदार मोबाईल. याच्यात काहीच घाण येत नाही. हा, तुमच्या मोबाईलचे बटन चुकीचे दाबल्यावर काही घाण लोकायला जाती. आपला मोबाईल म्हणजे पतिव्रता मोबाईल आहे. काही येत नाही याच्यात. हा, पैसे नाही तर असं नाही म्हणणार. मी मोबाईलची माळ घालीन इतके पैसे गळ्यात शपथ. खोटं कशाला बोलू मी. मालकान दिलेत ना आपल्याकडे. हळद होईल, तुरी लय मोठ्या झाल्या आहे का नाही प्रकाशराव? हो द्या 400-500 रुपयानं रिवर्स, पण झाल्या लय मोठ्या. हरभरं भरपूर होईल, काही ताण नाही. हो, आता नाही घ्यायचं. आता जर मोठा मोबाईल घेतला की असं होईल, धोत्राव इन केली कुत्रे भुकतील नाही का? हो, 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालायचं? आता नकोच. नाही आता नाही, आता नाही, आता नाही. शेपुड्या पण मागं लागते. नको. मी काही फोटो बिटो काढा नाही, गरज नाही. कारण फोटो काढायच्या लायकीच्या विमानात बसायची आपली लायकी नाही. फोटो काढायच्या लायकीच्या विमानात ती लोक बसली त्याला पुष्पक विमान म्हणतात. आणि माझा एक असा, तुम्ही मला येडपट म्हणा किंवा अनपड म्हणा, पण ह्या विमानात गुंड पण बसतात. ह्या विमानात चोर पण बसतात. त्या विमानात गुंडन चोर बसत नाहीत. त्याच्यात फक्त ओरिजिनल साधू बसत होते. आणि अशा साधूचं विमान एका बाईनं अडविलं. लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी आमकर. विमानाला हात केला, थांबवा म्हणले. तुझं चित्र कुटी होनी येवोनी, मार्गी उद्धरिले शिमुनी. शरभंग जाता विमानी, म्यारे 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 प्रार्थनी पुशिले. विमानात जात होते. थांबा महाराज. विमान खाली उतरलं. काय काम आहे? पाया पडू द्या. घेतलं दर्शन. एक दिव्य पर्वत आहे. त्या पर्वतावर एक महात्मा, 6 पैकी दुसरं एक नाव सांगतोय. 6 साधूचं दर्शन घेतलं. त्याच्यापैकी एक शरभंगूचं. एवढा सांगतो. बाकीचे 4 कोण होते घरी गेल्यावर पान डॉक्टर तुम्हीच सांगता. सगळ्या गोळ्या एखाट्या घेतले की रिॲक्शन येते. त्याच्यामुळे 2 देतो मी. राहिलेल्या 4 पुन्हा आपोआपल्या घ्या घरी शोधून. त्या साधूचं नाव आहे मतंग. मतंगाचं दर्शन घेतलंय. प्रणाम बाबाजी, प्रणाम. 6 पैकी दोघांनी, त्या बाकीच्या 4 पण सांगितलंय, पण ते नाव शोधा. मुनिश्री शरभंगू आणि मतंगानं सांगितलं शबरी. तिचं नाव शबरी आहे. जी जी जी, काळजी करू नकोस. एक दिवशी पंढरपुरातला मालक तुला भेटन आणि काशीतला मालक सुद्धा भेटन. शेष कोणाच्या गळ्यात आहे? महादेवाच्या. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा. आणि मग शेषाचा अवतार आणि महादेवाच्या गळ्यात कोणाचा हार आहे? शेषाचा. आणि मग लक्ष्मण भेटले म्हणजे कोण भेटलं? काशीतले मालक भेटले का नाही? समाधान मानावं लागेल ना महाराज, मानावं लागेल ना समाधान. दोन्ही भेटतील तुला, दोन्ही भेटतील. महाराज दान करावा तर भिल्लाची पोरगी, तिचाच बाप लावलं चित्र सशे धरून खात होता. यज्ञ करावा तो नुसते लावरं चित्र खात नव्हते राम पाटील. ते सशे, ते पशु पक्षी मारल्याच्या नंतर त्यांच्या पंखाचे कपडे घालीत होते. पावडे बा हे कपडे नव्हते तिच्या बापाला. घरातल्या बायका सुद्धा चोळ्या पंखाच्याच घालीत होत्या. इतकी परिस्थिती नाजूक. यज्ञ कशाचं करतील? दान कशाचं करतील? धर्म हा शब्द तरी कळतो का? पण त्याग घडला जीवनामध्ये आणि साधूचं दर्शन झालं. महाराज झोपडीत राहत होती. झोपडीत कुटियात राहत होती. कुटिया म्हणायचं. ती ओलू महाराजांनी केली ना, ती कुटी आहे. कुटी आहे, पर्ण कुटी आहे. फार काय झालं तो झोपडी म्हणायची. खोपड म्हणायचं नाही त्याला. हो, हे खोपड्याचा अर्थ लय बेकार असतो आहे का नाही अंकल?
पर्णकुटी म्हणायचं, कुटिया म्हणायचं, झोपडी म्हणायचं. या झोपडीत माझ्या, झोपडी येते झोपडी. झोपडीत राहून देवाची अपेक्षा केली. या काही काहीची तर आता चांदीन सोनं महाग झाले म्हणून सांगा, नाही तर लय लोकांची तर चांदीची ताट जेवायला, चांदीची ताट, प्लेट, त्याच्यात सोन्याचा चमचा, त्याच्यात भात, गावरान तूप, दूध टाकलेलं, साखर टाकलेली. घ्या देवा. देवाने इतकं पक्क तोंड बांधले आणि नाक दाबून घेतलं. वास पण घेतला नाही त्या नैवेद्याचा, वास पण वास. हिला देवाला नैवेद्य ठेवायला भातच नाही. बोरं आणले. बोरं किती गोड आहेत म्हणून आधी टोकरले, दातान टोकरले. आयुष्यात ब्रश नव्हता हो तिला, पेस्ट नाही काय नाही, दातान टोकरले. टोकरून पाहिले बोरं, जे गोड आहेत ते द्रोणात ठेवले. सोबत लक्ष्मणजी होते. पाहिलं देवान ते बोरं खाल्ले. भाव सांगतोय, भाव साधूच्या पायात ताकद किती. गवत उपटायचा नाद आहे मला, खुरपायचे पैसे कमी लागतील. लक्ष्मणजी बाहेर आले आणि दुरण फेकून द्याला. पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भाऊ आहे. द्रोण फेकून द्याला. ज्या पर्वतावर द्रोण पडला त्या पर्वताला द्रोणागिरी म्हणतात. पण द्रोण फेकायच्या अगोदर त्या पर्वताचं नाव काय होतं सांगता येईल काय एखाद्याला? किती रामायणकार मेल्यावर सुधारतान, मला गोळी घाला. सांगा बरं, त्या द्रोण फेकायच्या अगोदर पर्वताचं काय नाव होतं? इथून सुरुवात आहे आपली. हे तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर सिद्र सापडणं, दारापुढे गाडी लावल्यावर हवा राहील. हा तुमचा दोष नाही, हा आमचा दोष आहे. आम्ही वाचून कीर्तन करीत नाहीत म्हणून तुम्हाला गुण येत नाही. विठाला विठाला विठाला. द्रोणागिरी नाव पडलं. भक्ताच्या प्रसादाचा अपमान केला म्हणून याच बोराच्या आठवळीपासून निर्माण झालेल्या वनस्पती लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर त्याच कामी आल्या. काय मालकाची सत्ता आहे. ती बोरं खाल्ली. न म्हणे उचिष्ट अथवा थोडे, तो का म्हणे भक्ती पुढे. बोरे खाय भिल्लटीची बोरं खाल्ली. महाराज देव भेटला असेल, देवानं उष्टे बोरं खाल्ले असतील, त्या झोपडीत भेटायला गेला असेल, काय काय अजून झाला असेल तो भाग सोडून द्या. पण अलौकिक खुर्ची भेटली शबरीला. अलौकिक. तुमच्या राजकारणातल्या खुर्च्या कधी येतात जातात, बरोबर आहे का नाही? कधी येतील कधी जातील, त्या काय आपल्या एवढे काय आपल्या हातातलं नसतंय. पण चंद्र सूर्य येतोपर्यंत तिची खुर्ची कोणीच ओढीत नाही. तिला गोलोकातली खुर्ची भेटली 19व्या क्रमांकाची, की ज्या खुर्चीवर 18 लोक असे अनुरागी होते की त्यांच्या कणाकणामध्ये विश्वाच्या मालकाचं वास्तव्य होतं, अस्तित्व होतं. आणि ती एका भिल्लाच्या पोरीला खुर्ची भेटली. महाराज सगळे दाढ्या कुरवाळीत होते. काय केलंस, काय केलंस, काय केलंस, काय केलंस, काय केलंस. ती म्हणली मी भजन केले. नुसत्या भजनाचा प्रताप नाही म्हणले, लय लोक भजन कळाले. 1.5 किलोचे का टाळ, अर्धा किलोचे किलो वाजू. त्याच्या स्वप्नात देव नाही. हो, त्यानं भजन करता करता सुपारी चाऊ दाढा अर्धाल्या उगाळल्या. हो, एका बाजूला गुटखा धरू भजन केलंय. हा, काय कमी सुगंध असेल का त्या स्वराला? गुटक्याचा सुगंध पुन्हा भजनात जात होता ना, ते काय साधा सुगंध असेल का? त्याच्या स्वप्नात देव नाही. आणि तू म्हणती भजन केलं. ती म्हणली भजन केलं, पण याच्या पाठीमागचा मुद्दा पहा. मी 6 साधूंचं दर्शन घेतलंय. त्याच्यापैकी एक मतंग आणि एक शरभंगू विमानातून जात होते. म्यारे प्रार्थोनी पुशिले. या साधूच्या दर्शनाचा अलौकिक पुरुषार्थ मला गोलोकातली खुर्ची भेटली. आणि याच्यातला सर्वात मोठा अलौकिक पुरुषार्थ आहे, पंढरपुरातल्या मालकाची बायको हरपल्यावर मला माझी भेट घेतली. बायको हरपल्या. इमानदारीनं महाराज स्पष्टोक्ती माझी, चालू कीर्तनकार जर लग्न केलेला असेल आणि कीर्तनात जर त्याला फोन आला असेल, संचानं सांगितलं प्रकाशरावनं महाराज किंवा ड्रायव्हर पळत आला, बाळू महाराज तुमच्या बायकोला अटॅक आलाय. मी येरी म्हणायलो. मग कपडे चांगले धुती टायमाला, ज्या दिवशी घरी येते त्या दिवशी वेळेला जेव बी घालती, तिला असं वाईट कसं बोलू. पण चालू कीर्तनात ड्रायव्हर जर पळत आला आणि सांगितलं महाराज तुमच्या घरच्याला अटॅक आला, तर कीर्तनात चित्त लागन का? बरं, तुम्ही कीर्तनकार असल्यावर तुमचं तरी लागन का? आपण ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत का? आपण नाथबाबा आहेत का आपलं चित्त लागायला? आपण प्रपंचाचे दास आहोत. आपण प्रपंचाचे दास आहोत.
पण महाराज जगाचा बाप ज्या दिवशी जीवदशेला प्रपंचात प्रभू जरी झाला संसाराचा दास, जीवदशेला जगाचा बाप येतो त्यावेळेला विश्वाचे नियम महाराज त्याला सुद्धा सारखे असतात. स्वतःच्या पत्नीचा विरह सोडून एका साध्वीच्या भेटी करता जगाचा बाप जातोय, ही संतांची कृपा आहे. महाराजा साधूचा पुरुषार्थ आहे. शरभगुल सांगतात प्रभू भिल्लाच्या कुळातली असेल पण जा भेटीला तिने आमचे पाय पाहिलेत. मतंग सांगतात प्रभू जा तिच्या भेटीला तिने आमचे पाय दर्शन घेतलंय. महाराज पवित्र साधूच्या दर्शनामुळे स्वतःच्या संसाराचं दुःख चुलीत घातलं आणि शबरीच्या भेटी करता गेला. हा संतांच्या पायाचा पुरुषार्थ आहे. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात हरी प्राप्ती मिनिटं घेऊ का? खरं इमानदारीनं हा करू बंद, करू का बंद? मग नाही आता तुम्ही बंद करा म्हणले तर करतो बंद. घेऊ का 10 मिनिटं? पूर्ण करीत ती मनोरथ, साधू मनोरथ पूर्ण करतोय. एका साधूनं शपथ वाहली आन वाहली उद्या दुपारी ठीक 12 वाजता एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. कोणाचा शब्द आहे पाटील? साधूच आहे. कोण साधू? जगातला पांढऱ्या कपड्यातला पहिला ब्रह्मचारी पितामह भीष्माचारी, पुन्हा तसा नाही. आणि लाल कपड्यातला पहिला ब्रह्मचारी मारुतीराय, पुन्हा असा होणे नाही. नाही, भीष्माचार्य भीष्माचार्य, मारुतीराय मारुतीराय. उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करील. दर 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 घामाला बुवा कपाळावरचं कुंकू रडत होतं आणि कुंकू रडत 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 नाकाच्या शेंड्यावरून वगळून खाली थेंब पडत होते. पंढरपुरातला मालक आला प्रकाशराव आणि घामानं रडेल रडत असलेलं कुंकू हातावर झेललं आणि तळ हातावर थेंब घेऊन पुन्हा कपाळाला कुंकू चिटकिलं. थांबत नव्हतं कुंकू, गळून जात होतं, इतकं कुंकू रुसलं होतं. मला वाटतंय सिनेमातली लोक पण हुशार आहे हो. एक शब्द वापरला होता सिनेमात, काय कानी रुसलंय आणि काय कानी हसलंय. हुशार लोक. अहो तमाशातली लोक पुरुषार्थ सांगायचे. हो तमाशातली लोक, ती कलगीतुऱ्याची गाणी होते ना, तर त्याच्यात आपल्या धर्मातला पुरुषार्थ सांगायचे. आता काही काही हरामखोर भजनात नालायकपणा. चल मग ह्या गावाला जाऊ. आणि कशाला तू या गावाला? तू या गावात माणसं चालताना धोतर वरी धरावं लागतंय असं. हो एवढाली गंज येत. हो माणसं हे गदळ माणसं चालताना असं धोतर धरून चलते. तू या गावात येताना तर राधा तू या गावात याला रिकामी का? गोळ्या संपल्यात का राधाच्या? नालायका. तिच्या येणीला गोंडे दोन, बायकोचे दागिने सोनाराच्या दुकानात बँकेत कोचून ठेवलेत हरामखोरा, आणि राधेच्या येणीला गोंडे लावतो का? नालायका. बायकोचे दागिने सोडून आण सक्रातीच्या दिवशी बायला. असं भजन म्हणत असते. काय पुरुषार्थ महाराजा लोकांचा. निष्पांडवी पृथ्वी करीन. देव हालत होता. देव
किती काम मातीत गेलं सांगू का? या पांडवा करता स्वतःचे सगळे पोरं मैरेक नावाची दारू पिऊन मेले एका बाईच्या शापानं. यदुकुळाचा संहार झाला. एका वारकऱ्याच्या कृपेने एक वाचलं होतं, वज्र, सुदामदेवाच्या कृपेने. ते भाग नाही मला सांगायचा, इथेही मनोरथच म्हणावं लागेल. पण ऐका ऐका, द्रौपदीनं देवाला विचारलं, देवा आज एवढं असं काय काय, उद्या युद्धात काय होईल ते होऊ, पण आज काय? उद्या दुपारी तुझ्या कपाळावरचं कुंकू संपणार आहे. अरे अरे तेव्हा माझी पाचीपती मरणार आहेत. हो, युद्ध आहे. युद्धात प्रेम नसते. कोणी तर कोणी जाणार, एकाचा जय होणार आहे. नाही पण द्रौपदी, मी स्वतःच्या संसाराची राख केली तुझा संसार नीट व्हावा याच्याकरता. तुझा संसार नीट व्हावा याच्याकरता मी स्वतःच्या संसाराची राख केली. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि मी तुमच्या इथं रात्रंदिवस असताना तुझ्या कपाळावरचं जर कुंकू पुसल्या जात असेल तर मला देव कोण म्हणेल? नाही देवा, तुमच्या काय हातात आहे? भीष्माचार्यांचं पण आहे. आणि भीष्माचार्याच्या शब्दाला ताडण करायची तुमच्यात काय ताकद आहे? हे भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय अर्जुनाच्या रथात बसत नव्हतं. कोण माहिती आहे? पंढरपुरातला मालक. रोज सकाळी पितामह भीष्माचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. पायुक पाठीशी घातला, आपण पुढं आणि आपण पुढं. पण दर्शन कोणाचं बुवा? भीष्माचार्याचं. भीष्माचार्याच्या दर्शनात इतकी ताकद आहे की दिवसभरातले बाण अंगाला चिटकत नव्हते. इतका साधूचा पुरुषार्थ आहे. देवा, तुम्ही मला एके दिवशी सांगितलं होतं की द्रोणाचार्याच्या, भीष्माचार्याच्या, कृपाचार्याच्या दर्शनात इतका लाभ आहे म्हणून तुमचं शरीर सुखरूप आहे. वरी बसलेल्या मारुतीरायाच्या कृपेने रथ जळत नाही, इतकी ताकद तुम्हालाच संत सांभाळतेत. आणि या संतांचा शब्द खोटा करायची तुमच्यात काय ताकद आहे? याच्याकरता रडतोय ग ताई? याच्याकरता खाली गळालेलं कुंकू पुन्हा कपाळाला चिटकतो. रुसलंय तुझं कुंकू, रडतंय तुझं कुंकू. ऐका देवा, या कुंखाला एक पर्याय आहे. मला युद्धभूमीच्या कडेला जिथं राहुटी आहे त्या राहुटीत भीष्म राहतात, पितामह. मला त्यांच्या दर्शनाकरता घेऊन जा. काय पुरुषार्थ आहे स्त्रीत्वाचा द्रौपदीकडे, किती पुरुषार्थ आहे स्त्रीत्वाचा, किती पुरुषार्थ आहे. ऐका माझ्या माईंनो, एवढाच पुरावा. साधूच्या दर्शनात किती फायदा आहे. मी एका कीर्तनात काल परवा बोलून गेलो याच भागात अंकल. 9.5 वर्षाच्या पोरीचं लग्न 95 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत झालतं. पण अश्विनी कुमारांचं दर्शन झाल्याबरोबर नवरदेव 22.5 वर्षाचा, 22.5 वर्षाचा नवरदेव. आणि डोळे पण आले. त्या नवरदेवाचं नाव च्यवन. अश्विनी कुमारांनी च्यवनप्रास खाला द्यालता. आपण खातो तेव नाही. तो च्यवनप्रास खाल्ल्यावर 100 वर्षाचं म्हातारं 22.5 वर्षाचं झालं. आता त्या च्यवनप्रासमध्ये जे औषध होते का ते आपल्या च्यवनप्रासमध्ये नाहीत. आणि पंढरपुरातला मालक हे तयार करणाऱ्याला टाकू बी देत नाही. कशामुळे माहिती का? तो च्यवनप्रास जर आता असायला तर कोणतंच म्हातारं पोराचं लग्न होत द्यायचं नाही. पोरग वयात आलं की पुन्हा म्हाताऱ्यानं च्यवनप्रास खाचा. महच तदेव लग्नं सुदिनं तदेव. पोरगच बापावर अक्षदा टाकायला. तदेव लग्नं सुदिनं तदेव. ताराबलम चंद्रबलम तदेव. विद्याबलम दैवबलम तदेव. लाभस्तेषां जयस्तेषां. म्हाताऱ्यानं च्यवनप्रासचे डबे गळ्यात बांधले असते, पोरग काही न. नाही, काय साधूची ताकद. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचं दर्शन झाल्या सती जाणाऱ्या बाईचे मालक उठावा बाबाजी थावरे. नाव सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. पूर्ण करीती मनोरथ. काय पुरुषार्थ महाराज. द्रौपदीनं सांगितलं, दादा, पंढरपुरातल्या मालकाला दादा म्हणत होती, मला पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनाकरता घेऊन जाय. जाता येता वेळ जरी नसेल तर गाडीचा काच खाली करून या मंदिराला मान गाडीतली गाडीत वाकी जा. लोटांगणे बाबाच्या मंदिराचा कळस पाहून नुसती गाडीतल्या गाडीत मान वाकवा. मोटरसायकलवर असाल तर हात सोडू नका. तशीच नुसती मान वाकवा. तुम्ही ज्या कामाला चाललात ते काम होऊन जाईल. पण कामं चांगलीच करा. तो कामच. एक जण म्हणला मी खिशे कापायला चाललो आणि कळसाचं दर्शन घेऊन गेलो. अरे सुंबळ्या, तसं नसतं रे. चांगल्या कामाची अपेक्षा धरून जाय ना, कळस पाय तुझा उद्धार होईल. मग लोटांगणी बाबाची कृपा होईल. महाराज, द्रौपदीनं देवाला विचारलं, पितामह भीष्माचार्यानं शाप दिलाय, सगळे मारीन, त्यांचं दर्शन काय? ऐका ना देवा, माझे पाचीपती निरापराध आहेत आणि माझे पाचीपती विश्वाच्या मालकाचं भजन करतात. लोककल्याणकारी आहेत, लोकहितकारी आहेत, सृष्टीहितकारी आहेत.
आणि याच्याकरता माझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत राहावा, याच्याकरता मला दर्शनाला घेऊन जा. आणि पितामह भीष्माचार्य सकाळी लवकर उठले आणि राहुटीमध्ये त्यांची संध्या चालू. पितामह येते, भीष्माचार्य राहुटीचं दार लावलेले, त्यांचे अंगरक्षक बाहेर उभे होते. देव आल्याबरोबर देवाच्या हात, सुदर्शन लांब ठेवा, कारण देव कोणाच्या पक्षातले होते? पांडवाच्या. ते सुदर्शन तिकडं ठेवावं लागलं. सुदर्शन, ते चक्र, ते सगळं 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 बाजूला. हा, ते काही आणायचं नाही इकडं नुसते. ठीक आहे म्हणले. काय काम आहे? आमच्या बहिणीला मालकाचं दर्शन घ्यायचं. भीष्माचार्याला मालक. ठीक आहे म्हणले, तुम्ही तिकडंच थांबा, तुम्ही तिथं थांबा लांब, कारण अंगरक्षकाला माहित होतं याचा भरोसाच नाही, कारण त्याच्यासारखं आगाव कोणीच नाही पंढरपुरातलं इतकं. त्यानं रावणाला आपटून हाणलंय, तर बाकी टाटरन वायर चोरणाऱ्याला किती मारीन त्याचा मिळत नाही ना. हा आहे का नाही? हळदीचं गठुडच नेलं एक जणांना उचलून, सोयाबीनचं चुंगडं उचलून नेलं. यायला तर घुसू घुसू हानीन नव्हते. ते का साधं आहे का? म्हणून भीष्माचार्याच्या अंगरक्षकाला माहित होतं ये लांबच राहू द्या, लांब लांब. द्रौपदी समोर गेल्या. अंगरक्षकांमध्ये जाऊ दिल नाही, कारण ते पितामह भीष्माचार्य होते. ते सकाळी जन्माला आलेल्या पोरीला सुद्धा देवी म्हणत होते. सकाळी जरी एखाद्याला पोरगी झाली असेल आणि त्यांनी सांगितलं मला नात झाली, जगदंबा नमस्तुभ्यम. हा आदर्शवाद भीष्माचार्याकडे होता. विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला देवी समान मानणारे होते भीष्माचार्य. आणि ते मदत कशी होते ते? द्रौपदीनं सांगितलं काय हरकत नाही, श्रद्धा असल्यावर बाहेरून दर्शन घेतलं तरी काम झालं. राहुटीच्या बाहेरून दर्शन घेतलं, तिथेच बसलेली. पूजा आटपल्याच्या नंतर आशीर्वाद द्याला, अखंड सौभाग्यवती भव. युगजन म्हणला भीष्माचार्याला बाहेर बसलेली कस काय दिसली? दिसलीच नाही, कळाली बाई होती म्हणून. कशामुळे कळाली? हात वाकून दर्शन घेतल्यावर बांगड्या एकदा खाली सरकल्या आणि एकदा पुन्हा वरी आल्या. मग बांगड्या वाजल्यावर कोण पाया पडायला आलं कळालं का नाही? तिला बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. ती बांगड्या घालीत होती ना, द्रौपदी आई साहेब बांगड्या घालीत होत्या. याच्यामुळे बांगडी घाली जा, निदान बाई ओळखू यावं म्हणून तरी घाली जा. योगजन म्हणला महाराज मी लई विनंती करायलो, पण मै बायको घालीत नाही, मग मला घालतो का तिच्यावरच्या बाईला? घाली जा, घाली जा, आपली संस्कृती आहे माझ्या माईला. घाली जा, जास्त नका घाली जाऊ, एक दोनच घाली जा, पण घाली जा. बांगडी घाली ना घड्याळात पाय आले. नवरा बाहेरून आल्यावर त्याला घड्याळ दाखवली, उशीर झालाय, बुक्का हाणीन. घाला, एक दोन घाला. गरीबाच्या बाईला बांगडी भेटत नव्हती म्हणून लग्नात बांगड्या भरायची पद्धत होती. काय संस्कृती महाराज आपली. अखंड सौभाग्यवती भव. देवानं सांगितलं काम झालंय, दादा मुकाट्या बसा. काम झालंय पण खरं नाही झालं. आताच झालंय का नंतरच झालंय ते एकदा विचारू द्या. आणि शिबिराच्या बाहेर, राहुटीच्या बाहेर भीष्माचार्य राम पाटील आल्यावर द्रौपदीने विचारलं, महाराज मग अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद द्यालाय, ते दर्शन मी घेतलं होतं, या जन्मातला का पुढच्या? आणि पुढच्या जर म्हणला तर पांडव मरणारच येतं. काय डोका असेल महाराज, काय डोका असेल? कोणाला द्रौपदी म्हणायचंय? आशीर्वाद दिलाय तो या जन्मातला का पुढच्या? म्हातारं बी किती हुशार होतं. ते म्हातारं चिली मोडीत नव्हतं, ते म्हातारं दुसऱ्याच्या सोयरिकी मोडीत नव्हतं. लय काय काय म्हातारीचा हाटळ. बापा 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 बापा, हे मसुबाला कापाव भडवे काय काय म्हातारी, मसुबाला कापाव हे नालायक डंगर काय काय, आडवे कापाव आडवे. हो हो हो, आडवे आडवे पाय कुत्र्याला टाकायचे आणि मसुबाला मुंडकं टाकायचं. एक जणाच्या घरी सतरंज्या तके उश्या जमा करू लागले. तर ते म्हातारं म्हणलं काय रे, काय काय काय? काही नाही म्हणले, आणशीरामजीच्या पोराला हुंडा आलाय. कुठले पाहुणे? म्हणले गंगथडीचे. किती हुंडा द्यालाय? हा ते काय नाही म्हणले हो, ते म्हणले तुमच्या मनानच चकाव आकडा टाका. कोरा चेक द्यालाय आणि आपल्या आणशीरामजीने 35 लाख आकडा टाकलाय. आणि तितका द्यालेत का काय? हो म्हणले, आज घेऊन आलेत आणि तुम्हाला बी आमंत्रण जेवायला. बर, यानं याच्या घरच्या 2 गाद्या दिल्या बैठकीत टाकायला. तेव्हा लय गाद्या नव्हत्या ना, गाद्या आणीत होते भाऊ भाऊ किकून आणि टाकीत होते पाहुण्याला गाद्या. आता ह्या गाद्या आहे त्याच भेटायला आता. ह्या ज्याला कव्हाच मळमळ होत नाही का, त्याच्या तोंडावर ही गादी 5 मिनिटं टाकायची.
महिनाभर त्याची उलटी जर गोळ्या खाल्ल्यानं बंद झाली तर मला बाळू महाराज म्हणू नका. हो, कारण या गादेत काय काय झालेलं आहे राम. हो, गळ्या शपथ खोटं नाही रे बाबा, मला तर ती आवडतच नाही ती गाय. मी फक्त या गाद्यावर नर्मदा मैयाच्या परिक्रमेत फक्त झोपलो. तिथं पराक्रम होतच नव्हता ना, तिथं फक्त परिक्रमा करणारीच त्या गाद्यावर झोपत होते. त्याच्याकरता त्या गाद्या बापा बापा काय लग्नामध्ये चालू घुटका त्याच्या खाली रे बाबा, इतक्या कोदळ गाद्या. आणि हावसानं मला गादी टाकली बसायला, मला गादी टाकली बसायला. सारी पैठणी खराब झाली ती त्या गादीने येटगळ कुठली बसली घोळसू घोळसू त्याच्यावर अशी बसायला. सौन धवत्या गादेत नाव मोठं लक्षण खोटं. काय सांगू लागलो. हा हे डोंगर. हो, घरच्या गाद्या पाठी द्या. अंशीराम वयानं लहान होते. काय अंशीराम, हो 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 म्हणले. हा दादा, हा पाहुणे आले तर आज तुम्ही या बरं, मोठी माणसं. हो हो हो. मुंगसाचं तोंड पाहिलंच बाबा, 35 लाख हुंडा आलाय. तितका पाहुण्यानं मनानच दिलाय. हो, आणि 80 तोळे सोनं पोराला घालणार. म्हाताऱ्याचं पोटच पिळून आलं. 3दा संडासला गेलं, दुसऱ्याचा हुंडा आणि सोनं पाहिल्यावर. आणि 4थ्यांदा नसताना गेलं, संडास नसताना डबा घेऊन. कोणीकडे गेलं माहितीये का, जिकून पाहुण्याची गाडी येते तिकून, आणि डबा घेऊन उभं राहिलं. कुठले पाहुणे आहेत, गमथडीचे आहेत. राम राम, डबकं पडो खाली, संडासचे डबकं पडो. राम 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 राम. वा, पोरीचा बाप कोणता आहे, ते फालक्यावर बसलेलं जिपच्या. पोरीचा बाप ज्यानं 35 लाख दिलेत का, ते माग फालक्यावर कमांडर गाडी असं फालक्यावर बसलेलं. त्याला वळ पारडा येतो, वळ. हो, पडत नाही का, खोटं बोलायला का मी. एवढीच असतील ती फालक दे ऋतू ऋतू गपचीक बसलं. लेख द्यायची ना, लेख द्यायची ना, वासरू द्यायचंय, अंतकरण द्यायचंय, बसलं त्या याच्यावर असं. बर बर. होंडा कोणाजवळ आहे, फुगीर चोट भावकी कॅबिन मध्ये बसलेली. हो, ती बेकार चोट. तांब्यातीस तू टाकला आणि टोपीच्या घड्या उकाडल्या. हो, ऊस तोडता येईल इतकी कडक टोपी. बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला आणि हुंड्याची थैली याच्या बागला. हा, मी भावकीचा माणूस आहे. बर बर बर. नवरीचा चुलता कोणता आहे, ते फालक्याच्या कोपऱ्यात बसलेला. बाप इकून बसलेला, ते खालीवरी करायची दांडी पार लगे इथं कंबरालू घुसायची. असतं ना ते कमांडरला होतं ना ते, असं खालीवरी करायचं. चुलता इकून आणि बाप इकून. इकडे या. काय म्हणून पोरगी दिली बाबा, ते म्हणले काय झालं, देवाला डोळेन माणसं आंधळे, देवाला डोळेन माणसं आंधळे. जमीन चांगली आहे पण पोरग बुटा हरपून येते. गाडी तिथूनच वापस, तिथूनच वापस. मोडीन सोयरी अशी काही काही डोंगर मसुबाला कापायचे काय काय नालाय. जाऊ दे. या जन्मातला का पुढच्या. द्रौपदीने विचारला, अखंड सौभाग्यवती भव गुरुवर्य, आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या. ते असं म्हातारं होतं का. द्रौपदी किती विद्वान आहे. आता म्हातारं राम पाटील किती विद्वान आहे. म्हाताऱ्याने विचारलं, द्रौपदी सोबत कोण आहे, तू माझ्या दर्शनाला आलीस तर सोबत कोण आहे. ते चपलापाशी उभं होतं. ते कुठं उभं होतं, पंढरपुरातलं चपलापाशी. काय शब्द वापरला, जोडा सांभाळणार आहे. वाक्य नाही कळालं. जोडा सांभाळणार आहे. कशापाशी उभं होतं माहिती आहे, जोड्यापाशी. जोडा सांभाळणारे यम आहे. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, पणही खरा केला आणि पांडवही मरू दिले नाही. द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवलं. पूर्ण करीती मनोरथ विठोबा रखुमाई.